वेलकम बॅक टू टुडेज व्लॉग. हा आहे आमचा तिसरा इंट्रो जो आम्ही शूट करतोय. सो मी असं नेहमी विचारते की चैतन्य आज आपण काय करतोय. चैतन्य एकदम डल हे देतो. सो चैतन्य तू मला विचार की आज आपण काय करतो. मी आपण आज काय करतोय वैष्णवी, आपण का बसलोय? सो आज आहे माझी श्रावण पार्टी. अरे आता बोल की पण तू तर पुण्यात नाहीयेस. तू तर पुण्यात नाहीयेस. एक्झॅक्टली. कशी होणार आहेत आपली श्रावण? सॉरी, वी कॅन्ट डू स्किट एव्हर. आपण कधीच नाही करू शकत. सो द थिंग इज की श्रावण पार्टी तर होईलाच हवी, पण नवरीच आणि नवराच तिकडे नाही. म्हणजे मोस्टली तर नवरीच लागते श्रावण पार्टी घेऊन जायला, पण मीच तिथं नाहीये. तर मग कसं काय तर मग माझ्या मम्मी पप्पांनी अचानक आयडिया काढली की आम्ही जातो ना घेऊन. श्रावण पार्टी करणं महत्वाचं. आता तू कसं करणार, तर तू व्हर्च्युअली जॉईन होऊन जा ना. त्याच्यामुळे मग आम्हाला आयडी दीदी तर आहेच तिथनं कोऑर्डिनेट करायला, शूट करायला. सो मग आम्ही दीदीला म्हटलं की तुला जेवढं जमतंय तेवढं तू शूट कर आणि आम्हाला जेव्हा जमेल तेव्हा आम्ही व्हिडिओ कॉलवरनं जॉईन होऊ. सो तेच तुम्हाला बघायला भेटणार आहे की माझी व्हर्च्युअल श्रावण पार्टी ही कशी असते का. फक्त माझं काय म्हणजे नवरी लागते त्याला. म्हणजे मी सगळं असं घेऊन जाते सामान सासरी, असं सगळं ते श्रावण पार्टी. सो काय असतं ते विश नाही दिली मला करायला तू? नाही, केस नव्हतं. अच्छा. सो सगळं असं साडी एन ऑल वगैरे खायचं, गोड धोड सगळं येतं. तर आम्ही मस्त सेटअप केलं होता आणि श्रावण पार्टी शूट केली. पण पटकन कॉल आला म्हणून आम्ही आधी श्रावण पार्टी शूट करून घेतली आणि आता इंट्रो होते. ह्याच्यानंतर आम्ही टाकू की कशी झाली माझी श्रावण पार्टी. येस, नवीन लग्न झालंय. प्रत्येक सणाला नाही जाऊ शकत, पण जेवढे मेन आहेत ना त्यावेळेला आम्ही नक्की जाणार. जसं लास्ट टाइम तुम्ही बघितलं होतं, आपण ह्याला गेलो होतो. कशाला म्हणजे गेलो तर नॉर्मलच होतं, पण आपण सण हा साजरा केला. मकर संक्रांती पहिला जो सण होता माझा लग्नानंतरचा, तो 15 दिवसानंतरच लगेच होता. म्हणजे सुट्ट्या घेऊन आम्ही रिटर्न आलो, लगेच 15 दिवसाचा होतो. बट मी मेड शुअर की जाऊ आपण. सो मकर संक्रांती तशी झाली, वट सावित्री झाली, वटपौर्णिमा झाली, वट सावित्री पण म्हणतात, वटपौर्णिमा झाली. आता श्रावण पार्टीला नाही जाता आलं, पण गणपतीला जाणार आहे. आता दसऱ्याला नाही जाता येणार, पण दिवाळीला जाऊया. सो बॅलन्स आउट करत जावं लागेल. जेव्हा आपण कम्प्लिटली पुण्याला जाऊ, और ज्यावेळेस आपण पुण्याला जाऊ तिथून पुढे सगळे म्हणजे मोठं, कारण आम्ही दोघं हौशी आहोत सणांसाठी. जेव्हा सण असतात सगळे लोक, मी तर खूप हौशी आहे. त्याच्यामुळे मी म्हणले की भाई व्हर्च्युअल ही सही, पण मला पार्ट बनायचं या सगळ्याचं. सो नाहीतर काय झालं असं, मम्मी गेली असे श्रावण पार्टी घेऊन विषय संपला असं. पण म्हणलं नाही, व्हर्च्युअली आम्ही दोघं जॉईन करणार, आम्ही एन्जॉय करणार. सो जेवढं आम्हाला जमलं रेकॉर्ड करायला ॲट अ लेवल बेस्ट आम्ही ते टाकू आणि तुम्ही त्याची मजा घ्या. ओके, कूल. अरे मम्मी तू हळूहळू जडे. हा ठेव. नमस्कार. एकदाच जा. हा बस. पप्पांना सांगा आडवा पकडा पाहिजे. हा त्यांना जातात जसं पकडायचं पकडून. हा दिसतंय. नाही दिसतंय. श्रावण पार्टी हर्ष मानसी. हे बाळा, हो भावा रे भावा. मम्मी तिथं शूट करते असं दीदीच्या फोन. वा, आपल्याला व्हिडिओ भेटेल चांगला. पॉइंट ऑफ व्ह्यू भेटेल, सगळे चारही पॉइंट ऑफ व्ह्यू भेटणार आहे आपल्याला शूट मध्ये. सपोर्टिव्ह युट्यूबर पॅरेंट्स. जाऊ दे ना, असंच बरं आहे. ये ना तू इथं असे पप्पा बघते. नाव घे. नाव लवकर कसं काय नाव? मला नाही, दीदीला घ्यायला सांगितलं. तुला पण घ्यायला सांगितलं ब्रो. लगेच गुगल करते नाव घ्यायचं.
ह्याच्यात पोरांचं काय नसतं ना, मग मला नाही नसेल तुझं घ्यायला. काय नाही. काय घ्या घ्या नाव घ्या. श्रावणाच्या पार्टीला आधी कुंकू वाटे वापरून सागररावांचं नाव घेते तुमचं सगळ्यांचं. हाय के हाय का ए टिपिकल वाला आहे हा. तिने फक्त बदलले शब्द. मग तू काय करते ते दाखव ना जरा. गुगलवर सर्च करून टाकते. व्हेरी डेंजरस दिस वुमन, व्हेरी डेंजरस. कसं आहे बघा बघा बघा. अरे शंकराच्या पिंडीवाला जरा जास्तच. त्याच्या पण तिथं नाहीये ना. काय 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 डोंगरावर डोंगर काय माझं बाहेर सोडलं. मी घेऊ का? हा घे घे घे. श्रावण महिन्यात सृष्टी होते हिरवी, श्रावण महिन्यात सृष्टी होते हिरवी, चैतन्यरावांची गाते मी उखाण्यातून थोरवी. वाव. थोरवी. What is this? This felt like I'm dead, bro. झालं काय तुझं नाव ऐकायला पण थांबलं नाही. चैतन्य नाव घे. काय माझं थोडी मी थोडी नाव घ्यायचं असतं. मी थोडी नाव घ्यायचं. चैतन्य ना. नाही तू माझं ऐकलं सगळ्यांनी नाव. मग मला दे ना काढून एक पटकन. अरे बोल ना एखादा. भाजीत भाजी. बोल. नाही दे ना बच्ची एखादं दे पटकन. अरे यार दिस वुमन व्हेरी डे. स्वतः तसं गुगल केलं आणि शोधलंय. नाही इथनं पण चालेल. हो एक मिनिट. ओके मुलांचे कुठे मी आले तसे व्हिडिओ पाठवते. हा काय तुम्ही थोडं ऍडजस्ट करून घ्या. हा चालेल काय प्रॉब्लेम नाही. तिने मेकअपची इथं दिसतेस गोड त्याच्या रोपाला करायचं. बिना मेकअपची तू दिसतेस खूप गोड. बिना मेकअपची तू दिसतेस खूप गोड. वैष्णवी तुझ्या रूपाला नाही कुठेही तोड. गुगल वरनच वाचलंय. ते लक्षात ठेवा आता ते चुकानं. नाही पण नाही आता झालं नाही. काकूंसाठी परत बोल. हा भाजीत भाजी मेथीची, वैष्णवी माझ्या प्रीतीची. झालं. झाला का कार्यक्रम? खाल्ला का तुम्ही गोड? नका ओ. येस दिवाळीला येतील. काय झाला कार्यक्रम चांगला? छान झाला. तुम्हाला कसं वाटलं? मस्त वाटला. छान. दे बरं सासूबाईंना. आणि साडी पण शिव काय?
शिवते हा. चैतन्य तू पण ड्रेस शिव. हा 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 हा. पिंक कलरची घेतली आहे वैष्णवी. इतक्या पिंक कलरच्या साड्या झाल्या. अगं हा मला मैसूरला पण पिंक नव्हता घेऊ देत. हा छान आहे, पण हा पिंक छान आहे. चालेल चालेल. दे चैतन्याच्या पडायला मम्मीला. लागलं पडायला लागलं. हो देते. बोला. झाला का कार्यक्रम छान? हो झालं. हा, झालं ना, काहीतरी झालं श्रावण पाटीचं. बरं आहे. हा. चालेल चालेल ठीक आहे. झालं ना व्यवस्थित? हा झालं. पोय करते जरा त्यांना. हो 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 ठीक आहे. बरं, चालेल ठीक आहे, चालेल. कर चालेल. कर कर. हा ठेवू का? बाय 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 बाय, बाय दीदी. बाय. बाय. आता तुम्ही बघितलंच की कशी झाली आमची श्रावण पार्टी. होपफुली मज्जा आली असेल वर्षभर श्रावण पार्टी. येस. तू आवाज इतके करतोस ना Oh, shit. आजूबाजूचे. मिल्टनची बॉटलचा एक तर आवाज येतो. पण चैतन्य एवढ्यावरचा आपण व्लॉग नाही भागवू शकत ना आज. आणि तुम्हाला मी वातावरण दाखवते बाहेरचं. वा वा वा. वारं बघ कसला आलं. वारं. नुसता पाऊस रिमझिम रिमझिम. रिम झिम धारा. So, मी विचार करते की श्रावण पार्टी तर झाली. अजून काय करू वाटतं तुला आज? म्हणजे तुला काय खाऊ वाटतंय का स्पेशल? खाऊ वाटायचं नाही, पण जसं तू मला बोलली होतीस की जरा पिठलं भाकरी, कारण खूप वेळ झालाय पिठलं भाकरी खाऊन. आणि हा दीदी जेव्हा आली होती आता पुण्यावरनं, तिने खूप सारं काय काय सामान हे घेऊन आणलं, आले. पीठ आणलं बाजरीचं. सो मला थापतेलं आणि त्यांनी चपातीचंही गहूचंही पीठ आणलं आणि काही चपात्या झाल्या होत्या मऊ सूद. आणि तर आम्हाला आशीर्वाद भरावा लागतो. हा यार. तर ऑफकोर्स पीठ तर लेजिटच असणार आहे. लास्ट टाइम मला भाकरी थापता नव्हती आली आणि आम्ही सगळं ब्लेम पिठावर टाकलो होतो. होपफुली आज तसं होणार नाही. सो बघू मग. आता मी जाणार आहे भाकरी थापायला. आय थिंक पहिली भाकरी थापायची का पहिला पिठलं खायचं? पण पिठलं गरम गरम खायला मज्जा येते हा, ना. मग पहिला भाकरी खाऊयात आपण. म्हणजे पहिला भाकरी थापून ठेवून देऊया. भाकरी थंड पण खाता येते, हाय की नाही? आणि मग पिठलं करू. हा पहिलं हेच करते. काय पहिलं पिठलं करायचं. अरे पिठलं नंतर जसं थंड होतं तसं घट्ट होऊन जातं. हा बरं ठीक आहे. पण त्याला गरम करता येईल. हा गरम करता येईल त्याला. ठीक ते आहे, मग नॉर्मल पिठलं होतं and भाकरी. भाकरी. Okay. आणि झुणका म्हणजे पिठलं का हे कमेंट्स मध्ये सांगा, कारण मला नव्हतं माहिती झुणका मला म्हणजे वाटतं पिठलं. झुणका तेच असतं. कमेंट्स कशा म्हणजे कमेंट्स मध्ये सांगा. बट झुणका भाकर म्हणतात ना लोक. झुणका भाकर. आपण ह्याला पण विचारू शकतो ना शुभमला, त्याच्या हॉटेलमध्ये नाही का भेटत? झुणका हे बघ, अ ड्राय स्पाइस्ड चिकपी म्हणजे बेसनचं, म्हणजे पिठलंच झालं ना. चालेल चालेल ठीक आहे ब्रो ठीक आहे. राईट. यार वातावरण खूप सुंदर झालंय. जेवण बनवायला मज्जा येईल Yes. आणि गरम गरम वाफेचं खायला खायला पण मज्जा येईल. मजा कांदा आणि मिरची झाकण ठेवायचं ऍज युजल. मस्त. एक कुकिंग ब्लॉग पाहिजे होतं ना तुम्हाला. 8 मिनिट तरी हे उकळून घ्यायचं. दणकून याला उकळी काढायची. वाफ ही आहे वैष्णवीची दुसरी मम्मी. मधुराज किचन. एक तर वैष्णवी तिच्या घरी फोन करते, नाहीतर मग इथे. सो येस, ऑफिशियली मधुराज किचन कॅन बी युअर सेकंड मम्मी बच्चे. जसं वैष्णवीने सगळं मनावर घेतलेलं आहे करायचं, सो मी फक्त त्याला शूट करणार आहे. छान हे असं येऊ शकतो या शूट मध्ये. झालं का? म्हणजे शूट मध्ये ना. ओके ओके. हा नाही म्हटलं तू आज मस्त हे असं फुल बिल लावलंय, जरा ड्रेसअप बिसअप केलंय आणि मिरची कापून झालेली आहे, कांदाही कापून झालेला आहे. जरा सांगता का तुम्हाला थोडंसं कसं बनवतात? तुम्ही तिथं ठेवा, कसं ठेवा ते ठेवा आणि या माझ्यासोबत कॅमेरामध्ये. हो पण तुम्हाला मी काय विचारतो त्याचं उत्तर द्या. काय? आज आपण काय बनवणार आहे? कारण मस्त पाऊसही पडतोय आणि भाकरीची भाजणी पण आली आहे पुण्यावरनं. भाकरीची भाजणी. भाकरीचं पीठ दळून आलेलं आहे, कारण इथं आपल्याला भेटत नाही जसं आपल्याला हवंय. त्याच्यामुळे मस्त आपण करणार आहोत पिठलं आणि भाकरी. येस. आणि मस्त कांदा असा ठपकन फोडायचा आणि खायचा बच्ची पिठला भाकरीवर. बघू तू कसा फोडतोय ना, आता मी ते घेणार आहे. हा कसं एका गुद्द्याने तू फोडू शकतो. बाबू तुला माहिती आहे ना, माझे रूट्स आर फ्रॉम गाव ब्रो. मी शेतात बसून पिठलं भाकर खाल्लेली आहे. सांग बरं मग कसं बनवतात. दाखवतो ना. बनवतात ते नाही माहिती, पण शेतात बसून मी खाल्ले. ना भेटूया तुम्हाला आता बनवताना करायला. डान्स. मी काही नचनी आहे तुला डान्स करून दाखवायला आहे का? मग मी बनवते ही स्वयंपाक. बनवते आणि ही मला म्हणते की नाचून दाखवा. हो मग काहीतरी आमचं एंटरटेनमेंट नको का? आमचं बरोबर आहे का नाही? मला नाचताना लोकांना बघायला काय आवडेल? आवडेल आवडेल. ऍक्च्युली आवडेल नाही. आपलं एक
आपला एक व्हिडिओ गेलाय नाचतानाचा. एक्झॅक्टली. सो बघ आता इट्स अप टू यू. नो मॅड. मगाशी तर नाचत होता. कसा नाचत होता मगाशी? मी एवढा काळा काय ते कशा नाचत होतास तू मागे? कारण तू हे नीट नाही ठेवलंस. आजच. ऍक्च्युली मी रोज करतो, पण आज का करतोय मम्मी तुझी? हे कचरा काढून नको ना सगळा? येस. गाडी वाला आया घर से कचरा निकाल, गाडी वाला आया घर से कचरा निकाल. बाबू त्याच्यामध्ये आपल्याला नंतर पाणी टाकून हे जर गोठाळे न होता असं मिक्स करायचं. असं गुठळे नव्हतं. गुठळे गोठाळे वडावर गल्लीत गोंधळ. दिल्लीत मुद्रा. मोहरी. चैतन्याला आमचं हिंग खूप आवडतं. काय आवडतं पण चैतन्य तुला हिंग? काय माहिती, हिंगाची टेस्ट सुंदर लागते ना. तेव्हा किती कांदा कापलायस बच्ची तू? एकच कारण मी थोडंसंच पिठलं करते. एक कांदा फक्त यार. नाही कारण कांद्यात आपल्याला नसतं. आपण तो फोडून पण तर खाणार आहे ना. जास्त नको. मग काय होईल ते कांद्यामध्ये सॉरी पिठल्यामध्ये सगळीकडे तो कांदाच येऊन जाणार. पिठल्याची चवच नसतात. मग फायदा काय सर त्याचा? मोहरी किती टाकलं? तेल खूप कमी टाकलंस असं मला वाटतं. हाताने नाही सर, चमच्याने. काम चोर कसं म्हणायचं हे जे ट्युटोरियल आज चैतन्य तुम्हाला देणार आहे. नाही, काम चोर कसा बनायचं हे त्याचे ट्युटोरियल तू ऑलरेडी देतेस. तू मला सांगते काम करायला. म्हणजे मी एवढं सगळं कापलं, एवढं सगळं केलं, त्याला पण तू कामचोर म्हणणार आहे? काम करते मी आता, हे बंद करते गॅस, तू तुझं बनव. यू आर राईट. आय एम ऑलवेज राईट ब्रो. हे बघ असं असतं. ह्याला एक मी असं बोललं नाही युअर आय एम ऑलवेज गु खातो. आता मी बोलणारच नाही ना कधी नेक्स्ट टाइम पासून. राईट. एखादा तुमची तारीफ करते ना तर ते घ्यावं. हो बाबू मला वाटलंच होतं. नाही आय एम ऑलवेज राईट. पण तू मला कशी रिॲक्शन दिली जेव्हा मी तुला बोललो बाबू जरा तेल कमी पडले थोडस, मग त्यावेळेस तू मला कशी रिॲक्शन दिली? तेच तसंच मी तुला रिॲक्शन दिलं थोडस ना. चुप्प बाईस. पण यार म्हणजे इमॅजिन करतोय कशी बाहेर बघ ना वातावरण. बाहेर बघा वातावरण, पाऊस, ढगाळी वातावरण आणि मस्त तू गरम गरम वाफेदार पिठलं भाकरी खाणार. हाऊ डज इट फील? व्हॉट इफ बट आहे मला भाकरी जमलीच नाही करायला तर? आता मग आता संपलं ना तिथं विषय. आई ग जास्त पाणी टाकलं आता. अरे बच्ची पाणी जास्तच टाकतात बेसनामध्ये कारण ते बेसन आटल्या जातं. मला पण एकदा रेसिपी दाखवतेस का? हळद 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 मीठ नंतरच टाकतं. चल ना आता मला ह्याच्यामध्येच पाणी टाकून देशील? ठीक आहे. इस घट्ट व्हायला लागलं. दे अजून पाणी दे, अजून पाणी दे, अजून पाणी दे. आमच्या मनूला 3 वेळा सांगावं लागतं. मुद्दाम करतात. एका ह्याच्यात सांगितलंय ना मी. बघ बच्ची ते ना घट्ट व्हायला लागले. तू जेवढी मेहनत केली ना बघ ती सगळी वेस्ट होणार. देतो ना तुला पाणी. जास्त होणार आहे पिठलं. नाही होणार जास्त. नंतर हे सिम्पली मराठाला देऊ शकते का ऍप्लिकेशन? अलकट मेला. हेच घरची माहिती आहे कधी. कार्टून आहे आपण दोघं. कार्टून. माझे पप्पा म्हणतात टॉम अँड जेली. जेली. टॉम अँड जेली. तुझं जेली कुठे? जेली असं म्हणतात मला पप्पा. म्हणजे मी एकटी घरी गेले ना हा तिथं असं कोथरूडला की म्हणतात टॉम अँड जेली. जेली कुठे तुझं? जेली. मला जेली म्हणतात. त्यांना माहिती ना मी काळा आहे म्हणून. नाही मी हरामखोर आहे टॉम सारखा म्हणून. टॉम ना आपल्याला टॉम नालायकच वाटतो ना बच्चे. मी काळा आहे म्हणून मला जेली म्हणतोय. टॉम जे असं ना वाटत तुला जरा जास्त पिठलं झाले. हे पिठलं भात पण खातात ना रे? हा ऐक शिट. करू भात लावू भात. तो पहिला संपू मग संध्याकाळी ओरडाओरडी कमी करायची. कारण कसं आहे घरात जेवण असतं आणि अजून जेवण पाहिजे असतं. आता 2 भाकरी मसाले भात संपून टाकू आणि मग रात्री मस्तपैकी आपण. हिला वाटतंय संपणार आहे बट ठीक आहे. थोडीशी दारू मेरे अंदर बंद करणार ते वैतागाला. नाच ना नाच ना एकदम नाच. असं 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 असं. अरे थांब ना.
हुक तर मारू दे. दाखव तुझा हात दाखव. नाही नाही दे ना, दे ना. असं बोट लाव त्याला आणि खाऊन बघ. घे ना. सांग कसली कमी. चांगलं आलंय खरंच चांगलं आलंय बच्चे. फक्त तिखट कमी आहे मला वाटतंय ना. काय बोलतो तुला नाही वाटत आहे? नको टाकू आता तिखट राहू दे. आजचा टास्क आहे आता की वैष्णवी पीठ कसं मळणार आहे. पुण्यावरनं पीठ आलेलं आहे. सो आता तर काय कंप्लेंट्स पण नसणार आहे की पीठ खराब आहे काय. पण मला थोडंसं आतमधनं फिलिंग येते कारण दिदी पण स्वतः बोलले की ही चपातीचं पीठ तर मस्त मळते, म्हणजे हिला भाकरीचं पीठ तर मळता येईलच फॉर शुअर. बघू आपण काय होतं जरा रिझल्टमध्ये. पीठ उडू शकतं अंगावर ना. एप्रिल घाल. बाबो कसं आहे म्हणजे पिठाचा शॉट होता ना लास्ट टाइम ब्रो. कसली मळली गोल 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 गोल. झाली का बच्ची भरपूर मोठी. गावाकडची लोक केवढ्या मोठ्या भाकऱ्या बनवतात. त्यांचं तर वेगळा सीन असतो यार तो. पण ठीक आहे, त्यांना एक्सेल नाही वापरता येत. प्रत्येकाचं प्रत्येक गोष्टीत हे असतं बच्ची. काय होतं त्याला मग काय एक्सपर्टीज असतं. आपलं एक्सपर्टीज वेगळ्या गोष्टीत आहे, त्यांचं एक्सपर्टीज वेगळ्या गोष्टीत आहे. त्यांना पण आपण एक्सेल शिकवलं तर त्यांना येईल वापरता. तसंच आपल्याला भाकरी शिकवलं तर आपल्याला पण येईल करता. काय म्हणणं आहे? बट तुझं काय म्हणणं आहे? ऍटलीस्ट थोडंफार तरी. सुंदर झाली तुझी ही भाकरी. आता फक्त त्याच्या साईडने आहे ना, त्याला एवढं मोठ्याने नको मारू. मी तुला तेच सांगतोय. साईडनं म्हणजे ऑलरेडी पातळ हा पातळ नाही, एकदम हळूहळू डॅब कर त्याला, म्हणजे कसं जरा तुला बरं वाटेल. नाही मला तर बघायचं की मध्ये जाड नाही ना. नाही जोरात नको हे करू. चल ठीक आहे. ठीक आहे. ओव्हल झाली पण ठीक आहे. ओव्हल झाले नाही आम्हाला तर ओव्हलच दिसते. तुम्ही जे काही कराल ते सगळं सुंदरच आहो. वाव मॅडमजी. इथनं बोटं लावा ना थोडं पटकन. पाण्याचा हात मारून घ्यायचा एक पटकन. एकदम हळूहळू करायचं, काही घाई नाहीये. सगळीकडे पाणी लावून माझी आई जर अशी पाणी टाकते आणि एक्स्ट्रा झालं असेल ते असं काढून पण घेते. असं काहीतरी सगळीकडे लावा ना. इथं पण लावा ना थोडस. सगळीकडे पाणी लावा. बाळा चटका बसतोय. हा कर आता पलटी. बनताय बच्ची. काय करू मी त्याच्यावरती नाही करायचं. नाही आता राहू दे त्याच्यावरती. अरे म्हणजे डायरेक्ट चुलीवर नाही का टाकतात ते. विदाऊट ते ठेवतात. नको जरा ते अर्ध्या ठिकाणावरनं ते नीट पकत नाही. मग आमचं झालेलं आहे पिठलं. अगो भाई ह्याच्यावर कांदा फोडून घ्यायचा फक्त. ऐक माझं, मला गॅसवर भाजू दे. अगं पण ती खालनं जरा होऊ दे जरा थोडीशी. दाखव आता खालनं मला एकदम. वेळ तर लागतो बच्ची भाकरी बनायला. हे बघ ही बाजू आहे ना, मला गॅसवरती भाजून घेऊ दे असं म्हणते. बर भाज बाई. तू गॅस पण बारीक केलं होता. गॅसवर डायरेक्ट. अगो बाबा डायरेक्ट गॅसवर. ते ठेव की बाजूला खाली कुठतरी. हिचं ठेव खाली. बाबू जमते पोरीला जमते रे, सगळं जमते. असं ठेवतात ते लिटरली गॅसवर. त्याला एक फुगा येतो. मीडियम गॅसवर ठेवत असतील बच्चे ते मला वाटतं. नक्की झाले ना. मी गॅस बंद केलाय. चला टिकली बघ माझी पुढे गेली. अशा प्रकारे वैष्णवीचा धाडसी प्रयत्न हा आमचा वैष्णवीचा धाडसी प्रयत्न होता. त्याच्यामध्ये झालेला आहे पिठलं आणि ही सुंदर अशी भाकरी आणि हा सुंदर असा एक घास खा ना आणि टेस्ट दे मला. टेस्ट हळू. नाही तू खा. तू नाही. तुझ्यासाठी बनवलंय. मच्छी छान सुंदर यार. आई श्योर का तुझ्याच माझं मन ठेवायला बोलतोयस. थांब तुला खांब बाळा.
भाकरी चांगली झाली का? घरची आठवण डायरेक्ट. पक्का. हो मस्करी नाही, नो जोक. छान झालंय ना यार, पुण्याची आठवण तर येतेच यार. ठीक आहे, आम्ही आता बसतो आणि वी आर गोइंग टू एंड दिस व्लॉग ऑन दिस नोट. आणि अजून मला काहीतरी मगाशी बोलायचं होतं. भाकरी, पिठलं, सगळं झालं. श्रावण पार्टी, जेवण, स्वयंपाक. नाही, कशाबद्दल बोलायचं रिमाइंड? श्रावण पार्टी बद्दलच बोलायचं होतं. श्रावण पार्टी पण जाऊ दे, आता नाही आठवते. कधी आठवलं तर पण नेक्स्ट व्लॉग मध्ये टाकूया. काही नाही, सांग. नाही, मला असं क्लिफ हँगर नाही आवडत यार. मला पण नाही आवडत. आता त्यांना पण राहू दे क्लिफ हँगर थोडासा. आणि येस, आमच्या गेमिंगच्या चॅनलला सबस्क्राईब करा यार. फिट हिम फूडी हर लाईफ. सो येस, फिट हिम फूडी हर लाईफ मी तर कुठेतरी टाकेल. ऑल्सो एंड ऑफ द व्हिडिओला एक सर्कल येईल, तिथं फिट हिम फूडी हर लाईफ दिसेल. येस, डू नॉट फॉरगेट. जर काय तुम्हाला आमचे गेमिंग आवडत असेल तर नक्की तिकडे या तुम्ही. आणि वैष्णवी तर वीकडेजला असणारच स्ट्रीम करत. पबजी पण मारू ना. पबजी पण खेळत आहे आता. ही काल रात्री आम्ही टेस्ट केलं होतं. चालेल. थँक्यू फॉर वॉचिंग. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.